पेट्रोल डिझेल मिळणार नसल्याच्या भीतीनं नांदेडमध्ये पेट्रोल भरण्यासाठी वाहनधारकांनी मोठी गर्दी केली। काल रात्री हळूहळू पेट्रोल पंपांवर अचानक गर्दी वाढत गेली। काही वेळामध्ये परिस्थिती अशी झाली की वाहनांच्या प्रचंड रांगांमुळे गोंधळही झाला। इंधन वाहतूक बंदचा फटका सर्वत्र दिसून येतोय। येवल्यामध्ये काही पेट्रोल पंपांवर इंधन शिल्लक नसल्यानं अक्षरशः ज्या ठिकाणी पेट्रोल आहे त्या ठिकाणी नागरिक पेट्रोल भरण्यासाठी तोबा गर्दी करतात। लातूरमध्ये पेट्रोल भरण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली। शहरातल्या MIDC, औसा रोड, आंबेजोगाई रोड आणि नांदेड रोड भागातल्या सर्व पेट्रोल पंपांवरचं पेट्रोल संपलं। पेट्रोल पंप बंद केल्यानंतरही वाहन चालकांनी बंद पेट्रोल पंपाबाहेर मोठी गर्दी केली। पेट्रोल मिळत नसल्यानं वाहन चालक हैराण झाले। चंद्रपूरमध्ये इंधन वाहन चालकांच्या संपामुळे पेट्रोल पंपावर गोंधळाची स्थिती निर्माण झाली। पेट्रोल वाहतूक ठप्प होणार असल्यानं वाहनधारकांची पंपावर झुंबड उडाली। प्रशासनानं पुरवठा सुरळीत राखणार असल्याची माहिती दिली। मात्र सध्या तरी जिल्हा आणि शहरातल्या सर्वच पंपांवर पेट्रोल पंपांवर मोठी गर्दी उसळली। अकोला जिल्ह्यातल्या पेट्रोल पंपांवर वाहनधारकांनी पेट्रोल भरण्यासाठी प्रचंड मोठ्या रांगा लावल्या। केंद्र पेट्रोल डिझेल वाहतूक करणारे टँकर चालकांनी संप पुकारला, त्यामुळे इंधन तुटवडा जाणवू शकतो या भीतीने वाहन चालकांनी पेट्रोल पंपांवर अशा प्रकारे गर्दी केली। अमरावतीमध्ये शहरातल्या अनेक पेट्रोल पंपांवर नागरिकांनी पेट्रोल डिझेल भरण्यासाठी तोबा गर्दी केली। 11 वाजता नागरिक आपली वाहनं रात्री घेऊन घराबाहेर पडले आणि पेट्रोल भरण्यासाठी पंपांवर 1.5 ते 2 तास रांगेमध्ये उभं राहावं लागलं। त्यामुळे नागरिकांनाही मोठा त्रास सहन करावा लागतो। यवतमाळच्या सर्व पेट्रोल पंपावर वाहनधारकांनी पेट्रोल भरण्यासाठी प्रचंड मोठ्या रांगा लावल्या। इंधन पुरवठा टँकर चालकांच्या संपामुळे इंधन तुटवडा जाणवण्याच्या भीतीनं वाहन चालकांची तुफान गर्दी होताना दिसते। पेट्रोल महागणार असल्याची अफवा सुद्धा यावेळी पसरवण्यात आली, त्यामुळे गर्दीत आणखीच वाढ झाली। नागरिक पेट्रोलच्या टाक्या फुल करून घेतात। सोलापूरमध्ये पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या। वाहन चालकांनी पेट्रोल भरण्यासाठी मोठी गर्दी केली। अनेक पेट्रोल पंपांवरचं पेट्रोल संपलं। वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागला। पेट्रोल डिझेलचा तुटवडा भासू नये यासाठी वाहतूक टँकरला राज्य शासनाकडून सुरक्षा देण्यात आली। पेट्रोल आणि डिझेल वेळेत पोहोचण्यासाठी राज्य शासनाचे प्रयत्न सुरू आहेत। सर्वांना पेट्रोल आणि डिझेल वेळेत मिळेल अशी माहिती अखिल भारतीय पेट्रोल डीलर असोसिएशनच्या अली दारूवाला यांनी दिली आहे। इंधन कंपन्या त्यांच्या टँकरमार्फत पंपधारकांना पुरवठा करणार आहेत, पण खासगी वाहतूकदारांनी जर याला विरोध केला तर मात्र मुंबईतल्या इंधन पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो। केंद्र सरकारच्या मोटर वाहन कठोर कायद्याच्या विरोधामध्ये हा संप होतोय। नवी मुंबईमध्ये ट्रक चालक संपाचा कुठलाही परिणाम अद्याप झालेला नाहीये, मात्र पेट्रोलचा तुटवडा होण्याच्या भीतीनं नागरिकांनी मोठी गर्दी केलेली पाहायला मिळते। शरद पवार आजपासून 3 दिवस अहमदनगर दौऱ्यावर जाणार आहेत। या दौऱ्यादरम्यान आज ते RPI आठवले गटाचे उपाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याला उपस्थित राहतील। 3 आणि 4 जानेवारीला शिर्डीमध्ये शरद पवार गटाचं अधिवेशन होणार आहे। या अधिवेशनामध्ये पवार कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील। मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारची आज महत्त्वाची बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये समितीने घेतलेल्या निर्णयांचा आणि अंमलबजावणीचा आढावा घेतला जाणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, फडणवीस यांच्या उपस्थितीत ही महत्त्वाची बैठक होणार आहे। या बैठकीला वेगवेगळ्या विभागांचे सचिव उपस्थित राहणार आहेत। आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये मुंबईसाठी भाजप जय्यत तयारी करते। मुंबईतल्या लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला जाणार आहे। 4 दिवस मुंबईचा लेखाजोखा मांडला जाईल। 2, 3, 4 आणि 5 जानेवारीला प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार या संदर्भातला आढावा घेणार आहेत। महाराष्ट्र भूषण पुरस्कार मानकऱ्यांच्या नावाची आज घोषणा होणार आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सांस्कृतिक कार्य विभागाची आज एक महत्त्वाची बैठक आहे आणि या बैठकीमध्ये महाराष्ट्र भूषण मानकऱ्याच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे। यांना महाराष्ट्र भूषण मानकऱ्याला 10 लाख रुपयांऐवजी 25 लाख रुपये दिले जाणार आहेत। ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंतांसाठी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आता मैदानात उतरणार आहे। 6 जानेवारीला दक्षिण मुंबईमध्ये आदित्य ठाकरेंची सभा होणार आहे। गिरगावमध्ये विभाग क्रमांक 12च्या वतीनं आदित्य ठाकरे यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे। उद्धव ठाकरे आणि काँग्रेस पक्षश्रेष्ठींमध्ये फोनवरून चर्चा झाल्याची माहिती आहे। फोनवरून ही चर्चा झाल्याचं समजतंय। लोकसभेच्या जागा वाटपावरून मतभेद होऊ नयेत यासाठी दोन्ही बाजूकडून प्रयत्न सुरू आहेत। पुढच्या काही दिवसांमध्ये जागा वाटपासाठी शरद पवार, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे दिल्ली दौरा करण्याची शक्यता आहे।
प्रकाश आंबेडकरांसोबत चर्चा सुरू असून उत्तम समन्वय असल्याचं विधान संजय राऊतांनी केलं. वंचितचा समावेश इंडिया आघाडीमध्ये होणार का यावर अजून तरी प्रश्नचिन्ह कायम आहे. मात्र प्रकाश आंबेडकर मवियामध्ये राहावेत यासाठी चर्चा सुरू असल्याचं राऊतांनी स्पष्ट केलं. अंतर्गत चालू आहे. महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलाय. लवकरच अधिकृत माहिती जाहीर केली जाईल अशी माहिती खासदार सुप्रिया सुळेंनी दिली आहे. इंडिया आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकरांची महत्वाची भूमिका असेल असंही सुप्रिया सुळेंनी जाहीर केलंय. मंत्रिपदाची अपूर्ण इच्छा पूर्ण कर अशी प्रार्थना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावलेंनी कोल्हापूरच्या अंबाबाईकडे केली आहे. भरत गोगावलेंनी नवीन वर्षाची सुरुवात अंबाबाईच्या दर्शनानं केली. येत्या महिनाभरामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होईल आणि तेव्हा मंत्रिपदाची आपली इच्छा पूर्ण होईल असं विधान गोगावलेंनी केलं. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी लोकसभेसाठी देशामध्ये 8 ते 10 तर राज्यामध्ये 2 जागांची मागणी केली आहे. आरपीआय आठवले गटाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. आता एनडीए आघाडीमध्ये त्यांच्या वाट्याला किती जागा येतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. शिवसेनेचे माजी मंत्री बबनराव घोलप यांनी मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली आहे. अनेक दिवसांपासून घोलप नाराज आहेत अशी चर्चा आहे आणि त्यात ही भेट झाल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. दरम्यान ही राजकीय भेट नसल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केलंय. सांगलीमध्ये शिवसेनेत ठाकरे गट आणि शिंदे गटात राडा झाला. कार्यालयाच्या हक्कावरून दोन्ही गटाचे शिवसैनिक एकमेकांना भिडले. सांगलीच्या मिरजेमध्ये राडा झाला. दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांवर धावून केले आणि धक्काबुक्की केली. गणेशोत्सव काळामध्ये सुद्धा शिवसेना कमानीच्या जागेवरून वाद उफाळून आलेला होता. आता पुन्हा एकदा जागेवरून वाद झाला. नव्या वर्षामध्ये वाचाळवीरांना सुबुद्धी यावी असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी नाव न घेता राऊतांवर टीका केली. जनतेच्या अपेक्षा याच आमच्या अपेक्षा असतात आणि त्या पूर्ण करण्याची शक्ती आम्हाला मिळू दे असं म्हणत त्यांनी राज्याच्या जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. सिल्लोड तालुक्यातल्या निल्होड गावामध्ये मंत्री अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्तानं लावलेला बॅनर मराठा आंदोलकांनी काढले. मराठा आरक्षण मिळेपर्यंत नेत्यांना गावबंदीसह बॅनरबंदीही करण्यात आली आणि सत्तारांचे बॅनर्स यावेळी काढून टाकले. सत्तारांच्या वाढदिवसानिमित्तानं हे बॅनर्स लावलेले होते. छगन भुजबळ राजकारण आहेत आणि त्यांच्या नादाला लागून फुकटचं भांडण विकत घेऊ नका. सभेमध्ये लोक दाखवून केसेस मागे घेण्याचं काम सुरू आहे अशा शब्दांमध्ये मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा छगन भुजबळांवर निशाणा साधला. 20 तारखेपर्यंत राज्य सरकारसाठी चर्चेची दारं खुली आहेत. अंतर्वालीतून आम्ही पाय बाहेर टाकला की चर्चेची दारं बंद असंही जरांगेंनी म्हटलं. ते त्याचा राजकीय स्वार्थ साधणार आहे. जरांगे मोर्चा काढतील त्यावेळी आम्हाला देखील मोर्चाची परवानगी द्या अशी मागणी ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केल्याचं समजतंय. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी ओबीसी नेते प्रकाश अण्णा शेंडगे मंत्रालयामध्ये मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचले. दोघांमध्ये बंद दारात चर्चा झाली. 13 जानेवारीला दिल्लीमध्ये मराठा महासंघ, जाट महासभा आणि गुजर मराठा यांची ऐतिहासिक बैठक होणार आहे. आरक्षणापासून वंचित असलेल्या घटकांना सोबत घेत त्यांच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी बैठक असल्याची माहिती मराठा महासंघाचे संभाजी दहातोंडे यांनी दिली आहे. अयोध्येतल्या सोहळ्यामध्ये प्राणप्रतिष्ठेसाठी रामलल्लाची मूर्ती ठरल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींनी दिली आहे. मैसूरचे प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी बनवलेल्या प्रभू श्रीराम, सीता आणि हनुमानाच्या मूर्तीला हा मान मिळाल्याचं जोशींनी म्हटलंय. रामलल्लाच्या मूर्तीचा फोटोही त्यांनी ट्विट केला आहे. 22 जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर करा अशी मागणी भाजपा आमदार अतुल भातखळकरांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. 22 जानेवारीला राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा आहे आणि राम मंदिराच्या सोहळ्या दिवशी दिवाळी साजरी होणार आहे. तेव्हा या सोहळ्याला नागरिकांना उपस्थित राहता यावं यासाठी सार्वजनिक सुट्टी आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलंय. वाशिमच्या पारडी ताड इथं राजू डांगे हे 22 जानेवारीला अयोध्येमध्ये श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामध्ये सहभागी होणार आहेत आणि त्यासाठी त्यांनी शेलू बाजार इथून सायकलनं प्रवास सुरू केला. 1041 किलोमीटरचा प्रवास करून ते या सोहळ्यामध्ये सहभागी होणार आहेत. हा प्रवास 11 दिवसामध्ये पूर्ण करणार असल्याचा त्यांचा निर्धार आहे. यवतमाळमधल्या उमरखेड इथं अयोध्येतील पूजित अक्षत कलशाची शोभायात्रा काढण्यात आली आणि प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेचं पूजन करून अक्षता कलश शहराच्या प्रमुख मार्गावरून फिरवण्यात आला. यावेळी नागरिकांना अयोध्येत श्री रामलल्लाच्या प्रतिष्ठापना सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलं. सांगली
सांगलीच्या इस्लामपूरमध्ये कलश पूजन आणि अक्षता वाटप सोहळा पार पडला। या कलश पूजन सोहळ्याला भाजपच्या नेत्यांसोबत शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपस्थिती लावली। शहरातल्या वाकोबा मंदिर इथं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळत नसल्यानं शेतकरी संघटनेनं एकत्रित शेतकरी संघर्ष समिती स्थापन केली आहे। या समितीनं 8 जानेवारीपासून सर्व शेतीमाल बांधावर ठेवत संपावर जाण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणींमध्ये वाढ होणार आहे। केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांविरोधात चांदवडच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली। एकीकडे नवीन वर्षाचं स्वागत होताना दुसरीकडे शेतकऱ्यांनी सरकारी धोरणांचा विरोध केला। त्यांनी कांद्याच्या माळा गळ्यामध्ये घालत शासकीय विश्रामगृह ते प्रांत कार्यालयापर्यंत यात्रा काढली। धुळ्यामध्ये कांद्याला भाव नसल्यामुळे धुळ्याचा कांदा आता गुजरातमधल्या अहमदाबादला विक्रीसाठी पाठवला जातो। यंदा धुळे जिल्ह्यामध्ये कमी पावसामुळे कांद्याचं उत्पन्न कमी आलंय आणि त्यात कांद्याला भावच नाहीये, त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला कांदा आता थेट गुजरात अहमदाबादला पाठवला आहे। नाशिकमध्ये पिंपळगाव बसवंतच्या नाफेड कार्यालयावर प्रहार शेतकरी संघटनेनं कांदा उत्पादकांसह धडक मोर्चा काढला। कांदा भरलेले ट्रॅक्टर घेऊन हा मोर्चा काढण्यात आला। कांदा निर्यातीवरची बंदी उठवावी, नाफेडनं बाजार समितीमध्ये खरेदी करावी, कांद्याला सरासरी 4,000 रुपये भाव द्यावा अशा मागण्यांसाठी कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले। अहमदनगरच्या कर्जत तालुक्यातल्या रुईगव्हाण इथं शेतकऱ्यांनी कुकडी कालव्याच्या पुलावर आंदोलन केलं। कालव्याचं सपाटीकरण करावं या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं। नाशिकच्या कळवणमध्ये आदिवासी बांधवांनी आमरण उपोषण सुरू केलंय। शबरी योजनेअंतर्गत 1 लाख घरकुलांचं उद्दिष्ट पूर्ण करण्यास सरकार दिरंगाई करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला। GYFI या संघटनेच्या नेतृत्वाखाली हे उपोषण सुरू आहे। लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा आंदोलकांनी दिला। सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय खडतरेंनी पंढरपूरमध्ये बेमुदत आंदोलन सुरू केलंय। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीवर प्रशासक नियुक्त करण्याच्या मागणीसाठी आंदोलन केलंय। एका बचत गटाला दिलेला प्रसाद बनवण्याचा ठेका निविदा बेकायदेशीर आहे आणि संबंधित व्यक्तीवर कारवाई करावी। मंदिर समितीची मुदत संपली, तिथे प्रशासक नेमावा अशा मागण्या आहेत। शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्याच्या मागणीसाठी नववर्षाच्या पहिल्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये शाळा भरो आंदोलन करण्यात आलं। भोकरदन तालुक्यातल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं। दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी चर्चा केली। यवतमाळच्या नगर परिषदेकडून अन्यायकारक कर आकारणी विरोधात 4 जानेवारीपासून धरणं आंदोलन करण्याचा इशारा दिलाय। नगर परिषदेचा कार्यकाळ संपून 2 वर्ष झालीत आणि अशावेळी मालमत्ता करामध्ये जवळपास 500% जास्त करवाढ करण्यात आली आहे आणि ही प्रक्रिया अन्यायपूर्ण असं राबवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी काँग्रेसने केली। परभणी प्रहार जनशक्ती पक्ष पूर्णा शाखेच्या वतीनं तालुक्यामध्ये दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी भव्य मोर्चा काढण्यात आला। तहसील कार्यालय आणि पंचायत समिती कार्यालयावर हा मोर्चा काढला। यावेळी जिल्ह्यातल्या दिव्यांग, निराधार, परित्यक्त्या महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या।